आमची विनंती राहील एक ओबीसी नेता म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा। जे या राज्यातील देशातील कळलं ओबीसीचं मत, पण ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम मुंडे साहेबांच्यापासून अन्याय सुरू झाला आहे। ते आज गेलेत बिचारे, त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्त्व नाही, त्या उद्वेगातून ते म्हणाले असतील कदाचित। ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात। पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील एक ओबीसी नेता म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा। यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे। पंकजा मुंडे जर का भाजपमधून बाहेर पडलं, काँग्रेस त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे? 100% घेऊ। हायकमांडला विचारून घेऊ। तो अर्थात माझा अधिकार नाही। तुम्ही म्हणाल की वरिष्ठीवर सर्वोच्च नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे, पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं पाहिजे। राज्यात धर्मस्वातंत्र्य विधेयक लागू झालेलं आहे, कशा प्रकारे? नाही, आता हे या विधेयकावर येऊच लागू कुठे झालेलं आहे? झाली काय? आता सहीला ते गेलेलं आहे, झालं। सही झाली असेल तर त्याला चॅलेंज करावं लागेल। हे जर या देशामध्ये देश कशासाठी चालवलं जातं? देशाच्या प्रगतीसाठी, देशातील जनतेला न्याय देण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या शिक्षण व्यवस्थेसाठी, त्यांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी, देश प्रगतीपथावर नेण्यासाठी, देशाची आर्थिक उंची वाढवण्यासाठी, हा देश समृद्ध व्हावा यासाठी सरकारं निवडली जातात। धर्म समृद्ध व्हावा यासाठी सरकारं निवडली जात असतील तर धर्म हा घरचा काम आहे, घरातला आणि चौकटीतला विषय आहे। धर्म हा श्रद्धेचा आहे। जात धर्म हा पंथ जो असता आपापल्या श्रद्धेचा विषय आहे। त्याचा राजकारणाशी संबंध जोडून ते जर हे केलं तर उद्या आपल्या देशाची वाट लागेल आणि त्याला चॅलेंज करायचं काम प्रकाशजी आंबेडकर करत असतील तर ते करू देत। आम्हाला माझ्या पक्षाची भूमिका आमच्यात ठरेल। ज्या विधेयकावर बहुमताच्या भरोशावर हे सगळं पास केलं जात आहे, हायकमांड आमची ठरवेल या संदर्भात काय भूमिका घ्यायची। नाही, मला विचारावं लागेल, चर्चा होईल आमच्यामध्ये। इथे काय आम्हाला स्वातंत्र्य नाही की कुठल्या विचारावर जायचं झालं तर हायकमांडमध्ये कोर कमिटीच्या चर्चा होऊन तो निर्णय होतो।